पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राचे वेगळे साहेब, जे शेतकऱ्याच्या मुळाचे जे मुद्दे आहेत ते सोडून देतात, मुळावर बसायचे प्रयत्न चालू आहे असे आदेश काढायचे का कलेक्टरने? आम्हाला साहेब गेले होते. मी काय म्हणतो, वाहनधारक आहे फाशी साहेब फाशी घ्यावा काम येलाय, बियाणं घ्यायला। चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून एका युवा शेतकऱ्यानं आपली किडनी कंबोडियाला जाऊन विकली होती। आता बुलढाणा जिल्ह्याच्या मातोळा तालुक्यातील आव्हा गावचे 35 वर्षीय शेतकरी शुभम घोंगटे यांनी आपली किडनी विकायला काढली आहे। तहसीलदारांना मुद्रांक शुल्कावर तसे लिहून निवेदन दिलं। किडनी विकत घ्या पण आमचे कर्ज माफ करा अशा आशयाचं बॅनर अंगावर गुंडाळून आपल्या व्यथांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या तरुण शेतकऱ्यानं केलाय। माझ्या या किडन्या विकत घेण्यासाठी कुठल्याही सरकार आणि बँकेनं पुढाकार घ्यावा, यातून येणाऱ्या रकमेतून माझे आणि माझ्यासारख्या कुणा शेतकऱ्याचे कर्ज फेडावे। किडनी विकूनही भागत नसल्यास माझे इतरही अवयव विकावे अशी विनंती या शेतकऱ्यानं केली आहे। घामाची किंमत देता आली नाही, किमान रक्ताची किंमत करा अशी भावनिक साधही या शेतकऱ्यानं घातली आहे। पैशाने सावकार चक्रा मारून राहिला, कर्ज माफ करायला शासन असं करते, बँका डबल कर्ज द्यायला तयार नाही। आता हे कर्ज पहिलं जुनं भरा, का 50,000 रुपये घ्या, काय बोकांडी बचत देऊ राहिली। कॉपरेटिव्ह बँक होती, बिचारी शेतकऱ्याची बँक होती, बरोबर वेळेवर पेरणी आली की ते पैसे देत जा। शासनाने बरोबर 6 महिने घेतले, आता शेतकऱ्याचं कंपन नाही, डायरेक्ट विड्रॉल तुमचा से हा मारीन पैसे माघारी अशी परिस्थिती आहे। इमानदार बँक आहे ते, त्या बँका ज्या हरामखोराने खाल्ली द्या, त्याच्यामुळे आम्हाला हे पैशानी आहे। चला